प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी धामणगावगढी येथे दौरा केला। नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली। देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। दत्तजिरी येथेही आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली। तेथे नागरिकांशी तसंच संत अलमस्त बाबा यांच्याशी संवाद साधला। कॅन्सर उपचारासाठी हॉस्पिटल उभारणी करण्याचं आश्वासन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी दिलं। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे मतदारसंघात झंझावतीत दौरे सुरू आहेत। धामणगावगढी येथे त्यांनी दौरा केला। नंतर स्वच्छता पुरस्कार प्राप्त देवगाव येथे भेट दिली। देवगाव येथे विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या। यावेळेस सरपंच रेखा गजानन येवले प्रामुख्याने उपस्थित होत्या। नुकताच देवगाव ग्रामपंचायतीला 2 कोटीचा निधी आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने मिळाला आहे। हा निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचे आभार मानलेत। येथून हा ताफा दत्तजिरी येथे पोहोचला। दत्त मंदिरात संत अलमस्त बाबा यांचे दर्शन आमदार बच्चू कडू यांनी घेतलेत। अलमस्त बाबांनी येथे कॅन्सर हॉस्पिटल व्हावे आणि रुग्णांचा मोफत उपचार व्हावा याकरिता 5 एकर जमीन देण्याचे म्हटले आहे। यावर आमदार बच्चू कडू यांनी भविष्यात दत्तजिरी येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारू याकरिता टाटा आणि जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत मुंबईतले त्या डॉक्टर्सला इथे बोलवू आणि कॅन्सरचा निशुल्क हॉस्पिटल इथे उभारू। त्याचप्रकारे शेगाव संस्थामध्ये ज्या प्रकारे दोन्ही वेळ जेवणाची व्यवस्था असते ती व्यवस्था सुद्धा भविष्यात दत्तजिरी येथे होणार याकरिता प्रयत्न करण्याचं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलेत। संस्थान दत्तजिरीला भेट दिली आहे। एकूणच बाबांचे विचार संत अलमस्त बाबा यांनी काय म्हटलं त्यांना जाणून घेऊया। या क्षेत्रामध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल होण्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि काय बोलले जाणून घेऊया। संत अच्युत महाराजांनी जसं हार्टचं म्हणजे हॉस्पिटल उभं केलं त्याच धर्तीवर एक कॅन्सर हॉस्पिटल त्यांच्या या 5 एकरामध्ये उभं राहावं। एका संतांच्या या भूमिकेचं निश्चितच आम्ही आदर करतो आणि संतांच्या खऱ्या भूमिका ह्या वंचितांच्या बाजूनं असं असेल। जिथं कमी आहे तिथं संत आहे। ह्या संत भूमीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे। आम्ही निश्चितच त्याचा प्रयत्न करू। एखाद्या मोठ्या ट्रस्टला टाटाला आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांचं स्वप्नही पुरे होईल आणि लोकांची सेवा पण होईल। मला वाटते बरेचदा मंदिरात गेल्यानंतर लोक मंदिराच्या भिंती बांधून मागतात किंवा मंदिर बांधून मागतात, पण आपण म्हणतोय का अलमस्त बाबाची ही भूमिका निश्चितच या राष्ट्राला अधिक मजबूत करणारी आहे, अधिक सेवा देणारी आहे आणि त्यांना मी नतमस्तक होतो। त्यांनी आता आम्हाला तेलाचा डबा पण दिलेला आहे आणि काहीतरी म्हटलंय आपल्याला की आपण काहीतरी विघ्न येणार आहे म्हणून असं काहीतरी वाटलं तर काय? तेलजळे विघ्न आणि विजयाचा आशीर्वाद पण त्यांनी दिला आहे। मी त्यांना नतमस्तक। अजून एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे शेगावचं संस्थान आहे संत गजानन महाराज तिथे जेवण देतात अन्नदान सुरू करावं अशी त्यांच्या भूमिका आहे। निश्चितच हे दोनही गोष्टी आपण करतो। एकूणच अलमस्त बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आमदार बच्चू कडू यांनी आमचा विजय होणार आणि अलमस्त बाबांनी सुद्धा म्हटलं आहे की सत्याचा विजय होतो म्हणून हा सत्याचा विजय येणारा 4 जूनला होणारच या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। पुढे टेंभूर सोन्याला आपण सभेला चाललो आहे। टेंभूर सोन्याला आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात एक मोठी जनसभा आयोजित होत आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नंतर अमरावती येथे 4 सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी कॅमेरामॅन अजय काकडेसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज दत्तजिरी।